and sit down. Thank you, teacher. तर बघा आपण मागच्या तासिकेला आपण पाहिलं होतं की वर्ग 5वा विषय इतिहासचा आपण 9वा धडा घेतला. तर 9व्या धड्यामध्ये आपण शिकलो की जी आपले लोक होते ते कसे स्थिरावले होते. म्हणजे स्थिरावले म्हणजे एका जागी कसे थांबले होते आणि का थांबले. कारण का ते याच्यामुळे थांबले की त्यांना तिथे खाणं पिणं व्यवस्था झाली आणि त्यांना सगळी विद्या अवगत झाली. घर कसे म्हणजे तयार करून तिथं आपण आपला गुजारा कसा करायचा हे त्यांना सगळी विद्या अवगत झाली होती. आणि ते उद्योगाला लागले होते. उद्योग कसा करायचा त्यांनी लिपी अवगत केली होती म्हणून ते तिथे स्थिरावले होते. म्हणजे आता त्यांना सगळं काही त्यांची बुद्धीला चालना मिळाली. बुद्धी वाढत होती आणि तसा तसा उद्योग वाढत होता आणि उद्योग वाढल्यामुळे तिथे ते स्थिरावले होते. तर मग आता आपण बघूया की विषय इतिहास, घटक ऐतिहासिक काळ आणि उपघटक संस्कृती म्हणजे काय. मग आता संस्कृती म्हणजे काय. संस्कृती म्हणजे काय. मग आता संस्कृती कशाला म्हणू आपण. संस्कृती म्हणजे आता तुम्हाला मी मागच्या तासाला सांगितलं होतं की आता काही लोक जमा व्हायचे. जमा होऊन आता समजा हिवाळा आला. आता हिवाळा आला तर आपण काय खायला पाहिजे. आपण काय करतो मग हिवाळा आला, जानेवारी महिना आला. जानेवारीमध्ये काय येते संक्रांत. संक्रांत आली म्हणजे आपल्याला काय आवडतं मग किंवा काय बनवतात घरी बेरी. काय बनवतात तिळगुळ. तिळगुळचे लाडू बनवतात. का बनवतात कारण तीळ हा असा पदार्थ आहे की तीळ म्हणजे गरम आहे. गुळ सुद्धा गरम आहे. तिळगुळ हा खाल्ल्यामुळं तुम्ही तुमच्या घरी मम्मीला विचारलंच असेल हा गरम असतो म्हणून हा पदार्थ. तर हा गरम पदार्थ असल्यामुळं थंडीमध्ये आपल्याला त्याच्यातून ऊर्जा मिळते, उष्णता मिळते म्हणून तो पदार्थ आपण खातो. आणि त्याला म्हणून काहीतरी शुभ करायचं म्हणून त्याला मकरमध्ये त्या काळी सूर्य येतो म्हणून त्याला मकर संक्रांत म्हणतात. आणि त्यावेळेस आपण तिळगुळ असं पदार्थ बनवतो. तर मग त्याला संस्कृती म्हणू आपण. तर तशा पद्धतीची संस्कृती प्रत्येक सणा त्योहाराला जोडून ती उदयास आणली. म्हणजे आता मग होळी आहे. होळीला रंग करतो आपण, रंगपंचमी मनवतो. दिवाळीला वेगवेगळ्या प्रकारचे दिवे लावतात लोक नाही का. आकाशकंदील लावतो आपण कारण का अमावस्या असते. अमावस्येला अंधार असतो म्हणून आपण ते दिवे वगैरे लावतो. तर तशाच पद्धतीची संस्कृती उदयास आली. म्हणजे मग ऐतिहासिक काळ म्हणजे आता ह्याच्या काळामध्ये लोकांना सगळ्या संस्कृतीची समज आली होती. म्हणजे की तिथे लिपी आली होती. लिपी तुम्हाला मी सांगितलं होतं लिपी आली म्हणून कारण त्यांना लिहिता येऊ लागलं. खाना खुना यायला लागल्या त्यांना करायला लिहिता यायला लागलं. मग त्या लिहिण्याचा उपयोग त्यांनी ग्रंथ लिहिण्यामध्ये केला. ग्रंथ म्हणजे जे आपली संस्कृती आहे त्या संस्कृतीबद्दल म्हणजे त्यांना मुख्य लोक होऊन जायचे ते काहीतरी लिहत बसायचे की आता असं घडलं, आज असं घडलं, आज अशा वातावरणात घडलं. तर ते लिहत गेले आणि ते लिहित गेल्यामुळे काय झालं त्याची उन्नती झाली. मग लेख लिहित गेले म्हणजे मग हा लेख लिहिला आणि जर तो मरणी पावला समजा काही काळाने कितीतरी वर्षांनी तर तो लेख तसाच राहील ना. मग तो लेख दुसऱ्याच्या हातात येईल. मग दुसरा तो लेख वाचेल त्याच्यातून तो आणखी काहीतरी मिळवेल. असं म्हणजे वर्षानुवर्ष असा विकास होत जाईल. तर तो काळ होता म्हणजेच ऐतिहासिक काळ होता. म्हणजे त्या काळी लिपी त्यांना आली, लिहिता आली म्हणून त्यांनी काय केलं मग संस्कृती उदयास आली. मग नवा अश्मयुगाचा प्रगतिहासिक काळ संपून ऐतिहासिक काळ सुरू झाला असे स्पष्ट होते. मग संस्कृती म्हणजे काय. संस्कृती म्हणजे काय. आता संस्कृती म्हणजे मानव आणि इतर प्राणी आपापल्या गरजा पूर्ण करायला लागल्या. आता बघा अस्वल आहे, माकड आहे. माकड काय करतो. माकड बरोबर झाडावर म्हणजे जिथे सावली असेल त्या फांदीवर बसतो. भालू काय करतो बरोबर बिळात राहतो है की नाही. पक्षी काय करतात आपले आपले घरटे बनवतात. मग अशी संस्कृती उदयास आली. मग मानवाने सुद्धा आपलं घर तयार करायला सुरुवात केली. म्हणजे मानव सुद्धा आपलं घर तयार करू लागला. म्हणजे कसं बघा त्याच्या परिसरात नैसर्गिक स्वरूप काही प्रमाणात बदल झाला.
निसर्गात मिळणारे अन्नपदार्थ इतर प्राण्याप्रमाणे तो कच्चे खात नाही. आता इतर जो प्राणी आहे, इतर प्राणी कसे कच्चे खातात ना, फळं. आता माकड का अन्न शिजून खातो का? नाही. त्याला तेवढी बुद्धी आहे का? नाही. तो जो झाडावर जाईल, जे दिसेल त्याला तो कच्चं खातून पचवतो. पण मानवाला एवढी बुद्धी समजली की आता आपण कच्चं न खाता याला आपण शिजवू शकतो. म्हणजे त्याला बुद्धी आली की आपण शिजवू. अन्नपदार्थ संस्करण करून पद्धतीने तो विविध पदार्थ संस्करण करत असे. दगड, धातू इत्यादी संस्करण करून विविध हत्यारे आणि वस्तू बनवतो. मातीपासून भांडी, विटापासून घरं आणि कापसापासून सूत काढून त्याचे तो कपडे सुद्धा बनवू लागला. मग बघा, गरजेनुसार बदल झाला त्याच्यात आणि कौशल्याची आवश्यकता त्याला जी हवी आहे ती वस्तू तो बनवू लागला. मग त्याला परंपरेतून अनेक कलांची निर्मिती झाली व परंपरा अवगत झाली त्याला. मग काय केलं त्यांनी? त्या परंपराची पिढी एका जागेहून दुसऱ्या जागेला म्हणजे दुसऱ्या पिढीला तो सोपत गेला. देवाणघेवाण भाषा समृद्ध झाली. विविध कलाकौशल्य, परंपरा, पिढ्यातून मिळालेले ज्ञान त्या ज्ञानाच्या आधारे निर्माण झाले. जीवन पद्धतीच्या देवाणघेवाण पद्धतीला आणि परंपरागत ह्या हातातून त्या हातामध्ये लिखाण काम देणाऱ्याला संस्कृती असे म्हणतात. म्हणजे की परंपरा आणि याचे ज्ञान प्रत्येक पिढीला पुढच्या पिढीकडे सोपविले, त्याला आपण म्हणून संस्कृती. मग आता बघा, नद्याच्या खोऱ्यामधील नागरी संस्कृती. म्हणजे आता नदी, दोन नद्या वाहतात समजा, इकडून एक देश आणि तिकडून एक, हे नदीचा काळ. समजा हे नदी आहे, तर त्या नदीच्या मध्ये भागात राहणाऱ्या म्हणू आपण खोऱ्यातील देश. नवाश्म युगातील संस्कृती कृषी प्रधान जीवनावर आधारलेल्या होत्या. शेतीचे उत्पादन चांगले होण्यासाठी सुपीक जमिनीची आणि बारमाही पाणी पुरवठ्याची आवश्यकता होत असे. आता पाणी, पहिले पाणी काही नाही, ते नदीवर जाऊन पाणी तिथेच काहीतरी शिकार करणे राहणे. पण आता साठा उपलब्ध पाहिजे होता, म्हणजे जवळपास काहीतरी पाहिजे की नाही. वारंवार पाणी लागतं, पाणी आंघोळ धुणं सगळंच लागतं पाणी. त्यांच्या ते लक्षात आलं, पाणी वारंवार लागतं म्हणून त्यांनी काय केलं, मग नदीच्या किनारे बसायला सुरुवात केली. जिथं नद्या आहे त्याच्या किनारीवरच ते वस्ती करत असे. तर मग त्याला नवाश्म युग असे म्हणतात. बघा, या खोऱ्यामध्ये त्या संस्कृतीत त्यांचा विकास होत गेला. विविध कौशल्याच्या आधारे उत्पादनातील वाढ, चाकांचा उपयोग, व्यापारातील भरभराटा आणि डीपी या संस्कृती नागरीमुळे जगातील 4 प्रदेशामध्ये उन्नती झाली. मग 4 प्रदेश कोणते कोणते होते ते बघा. मग आता बघा, नदीच्या खोऱ्यामधील संस्कृती पाहणी मला दिसते. हा युरोप आहे, आशिया, आणि हा मेसोपोटेमिया. मेसोपोटेमिया हा आहे इजिप्त आणि हडप्पा संस्कृतीच्या मध्ये. कारण इथे नदी आहे, ही नदी, आणि त्या नदीच्या मधोमध ते गावापासून शहरच विकास झालेला आहे. बघा, साधारणपणे एकाच कालखंडात म्हणजे इसवी सन सुमारे 3000 वर्षापूर्वी नागरी संस्कृती इथे उदयास आली होती. सर्वात पहिले लोक वस्ती करून तिथे राहायला लागले. आणि मेसोपोटेमिया, इजिप्त, भारतातील उपखंड आणि चीन हे ते 4 प्रदेश होत की नद्याच्या काठांनी विकसित झाल्या. म्हणून या प्रदेशातील प्राचीन नागरी संस्कृतींना नद्याच्या खोऱ्यामध्ये नागरी संस्कृती असे म्हणतात. कारण नागरी वस्ती तिथेच अस्तित्वात आली पहिल्यांदा. पाणी उपलब्ध झालं म्हणून तिथे लोक उपलब्ध झाले म्हणून तिथून संस्कृती उदयास आली. हे बघा, साधारणपणे बघा दिसले तुम्हाला ते 3000 वर्षापूर्वीचं. विविध संस्कृती मेसोपोटेमिया आणि इजिप्त, चीन, हडप्पा ह्याच्यातले हे बघा, हे दिसतं तुम्हाला. मेसोपोटेमिया मध्ये हे एखाद्या देशाचे नाव नसून एका प्रदेशाचे नाव आहे. अख्खा प्रदेशच आहे तो, मोठाच्या मोठा, एवढा मोठा विकास झाला तिथे. बघा, याचा अर्थ 2 नद्याच्या मधला प्रदेश दुआब. प्राचीन मेसोपोटेमिया म्हणजे टायग्रीस आणि युफ्रेटिस या 2 नद्यामधील प्रदेश. तुम्हाला म्हटलं होतं मी, ह्या 2 नद्याचा संगम आहे, नद्याच्या मध्ये ते वसलेलं आहे. म्हणजे इकडून एक नदी आणि तिकडून एक नदी, 2 नद्या असल्या कारणाने गाव पण मोठं शहर तिथे उदयास आलं. तर मग बघा, इतिहासामध्ये इजिप्त आणि आफ्रिका खंडाला सर्वात पहिले सहारा वाळवंट पूर्ण भागातून नाईल नदी वाहते. तिच्या खोऱ्यात जगातील एक समृद्ध प्राचीन नागरी संस्कृती बहरली. मग आता तिथे बघा, नाईल नदी होती इजिप्तमध्ये, आणि त्या नदीमध्ये दरवर्षी खूप पूर येत होता.
पूर येत होता म्हणजे तिथे मग पूर आल्यामुळं एक सगळीकडची जमीन जी आहे ती वाहून येत होती. वाहून येत होती म्हणजे तिथं काय होतं ते मग गाळ साचत होता त्या नदीमध्ये. आणि मग ते दरवर्षी तो गाळ उपसा होत होता. म्हणजे त्यातनं खूप सारा पूर आला. तर पूर आल्याबरोबर ती सगळी घाण पण काय होते वाहून बाहेर फेकल्या जाते. म्हणून ती वाहून बाहेर फेकल्या जात असे. म्हणून तिथे काय होत होतं मग वाळवंट तयार झाला. तिच्या काठाची जमीन पण सुपीक झाली. जमीन जी होती ती माती वारंवार बाहेर टाकल्या गेली. तिथली जमीन जी आहे ती छान सुपीक झाली. मग इजिप्तमधील प्राचीन संस्कृतीचे लोक ठिकठिकाणी बंधारे घालून नाईलच्या पुराचे पाणी साठवत असत. म्हणजे काय करायचे मग ते पाण्याला अडवत होते आणि ते बंधारे तयार करत होते. मग बघा त्यातील गाळ खाली बसला की त्या पाण्याचा वापर सिंचनासाठी केला जाईल. मग तो पाण्यातला गाळ खाली बसला वरती मग चांगलं स्वच्छ पाणी राहतं ना. घाण खाली बसली की त्या पाण्याचा वापर ते सिंचनासाठी आणि शेतीसाठी उपयोग करू लागले. तर मग बघा तर चीनमधील होयांग हो नदीच्या खोऱ्यात चीनच्या नागरी संस्कृतीचा विकास झाला. चीनी परंपरेनुसार हुआंग या राजाने शेती पशुपालन एवढंच नव्हे तर त्यांनी त्याच्या राणीने रेशीमची पण शोध लावला म्हणता येईल. रेशीम तयार करण्याचा. मग रेशीम तयार करण्याचा त्यांनी शोध लावला आणि रेशीम तयार तिथे सर्वात प्रथम तयार झाले. तर मग त्या चीन देशामध्ये काय झालं खूप मोठं उत्पादन झालं. कशाचं कारण ती रेशीम रंगविण्याचे तंत्र शोधून काढले ते राणीनी असे चीनी लोक आता पण मानतात. चीनमधील लोयांग बीजिंग आणि चांगान हे शहरे महत्त्वाची होती कारण तिथे सर्वात जास्त उदय झाला होता. आता मग बघा इथपर्यंत तुम्हाला समजलं नाही. तर चीनमधील होयांग ही नदी खोऱ्यातील नागरी संस्कृती आहे. आणि मेसोपोटेमिया ही कुठे वसलेले आहे हे नद्यांच्या खोऱ्यामध्ये है ना. मेसोपोटेमिया ही नद्याच्या खोऱ्यामध्ये वसलेले आहे. आणि आपल्या नागरी संस्कृती कधी आलेली आहे आपली 3000 वर्षापूर्वी है ना नागरी संस्कृती. आणि सर्वात पहिली कुठं उदयास आली होती ती इजिप्त आणि भारतीय उपखंड चीन हे 4 प्रदेश होते बघा. मेसोपोटेमिया इजिप्त भारतीय उपखंड आणि चीन ही 4 प्रदेशामध्ये ती उदयास आली होती ही संस्कृती. आणि नद्यांच्या खोऱ्यामधील नागरी संस्कृती असे हिला म्हणतात. आणि बघा सर्वप्रथम मी तुम्हाला आणखी काय सांगितलं होतं संस्कृती म्हणजे काय. तर संस्कृती म्हणजे मानव आणि प्राणी यांना गरजेनुसार भागवणाऱ्या भोवताली परिसरात ज्याच्यावर आपण अवलंबून राहतो आणि दोघांमधील विशेष बदल आपण करत नाही. उदाहरणार्थ जसं की तुम्हाला सांगितलं अन्नपदार्थ आपण कच्चा खात नाही. अन्नपदार्थ आपण शिजून खातो. हे असा जो भाग आला त्याला संस्कृती असे म्हणतात. आणि तसेच परंपरा याचे ज्ञान पिढीने पुढच्या पिढीला सोपविले त्यासाठी झालेल्या वैचारिक देवाणघेवाण भाषा समृद्ध होत गेली. विविध कला कौशल्य आणि परंपरा याची पिढ्याकडून दुसऱ्या पिढीला मिळू लागली. म्हणजे ज्ञानाच्या आधारे निर्माण झालेली जीवन पद्धती याला सुद्धा आपण संस्कृती असे म्हणू. तर नदीच्या खोऱ्यामधील नागरी संस्कृती कशी होती ती बघा. विविध कौशल्याच्या आधारे उत्पादनातील वाढ चाकाचा उपयोग व्यापाराची भरभराटी आणि लिपीचा विकास झाला. तर त्याला आपण नवाश्म युगातील नागरी संस्कृती जिथे उदयास आली. म्हणजे अशा पद्धतीने नागरी संस्कृती उदयास आली. आणि इजिप्त आफ्रिका खंडातील उत्तरेला सहारा वाळवंट होता आणि पूर्व भागातून नाईल नदी वाहते व तिच्या खोऱ्यातील जगातील एक समृद्ध प्राचीन नगरी संस्कृती भरली होती. ही संस्कृती म्हणजे इजिप्तची प्राचीन संस्कृती आहे आणि ती नाईल नदीवर वसलेली आहे. तर तुम्हाला आता इथपर्यंत हा भाग समजला ना. समजला त्याच्यातले प्रश्न पण समजले. तर तुम्हाला मी होमवर्क दिल तर तुम्ही ते घरून करून आणायचं आहे. काही होमवर्क दिल मी तुम्हाला तो घरून करून आणायचा. म्हणजे संस्कृती म्हणजे काय असा जो प्रश्न मी तुम्हाला होमवर्क मध्ये देईल. आता आपण पुढच्या तासिकेमध्ये विविध संस्कृती झाल्या. आता आपण खेळ आणि मनोरंजन पाहूया. म्हणजे खेळ आणि मनोरंजन कसे झाले हे आपण पुढच्या तासिकेला पाहूया. आतापर्यंत समजलं तुम्हाला सगळं मग.
थँक्यू व्हेरी मच.